पुण्यामधील कल्याणी अपघातावरती शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे गप्प का आहेत असा सवाल आता भाजपचे आमदार नितेश राणेंनी केलेला आहे। तसंच अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध आहेत का असाही सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला। तसंच आरोपीचे वकील शरद पवारांचे निकटवर्तीय असल्याची माहिती देखील मिळते असंही नितेश राणे म्हणाले। प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळेताई या प्रकरणावर गप्प का? अग्रवाल आणि ह्या त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध होते का? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? कारण का अग्रवालजींना जो काही वकील दिलेले असं आम्ही ऐकतो, आम्ही जे काही वाचलेलं आहे ते पवार साहेबांचे अतिशय निकटवर्तीय आहे असं आम्ही ऐकतोय। या सगळ्या विषयावर सुप्रिया सुळेताईने थोडा आपला आम्हा लोकांना माहिती द्यावी की त्या गप्प का आहेत। देवेंद्रजी असं म्हणाले की राजकीय दबावाखाली दबले जाऊ नका। याचा अर्थ राजकीय दबाव कोण टाकू शकतो? जो सत्तेत आहे। मग राजकीय दबाव कोणी टाकला? देवेंद्रजींना मुंबईवरनं पुण्याला का यावं लागलं? या सगळ्याचं स्पष्टीकरण सत्तेतल्या लोकांनी दिलं पाहिजे। फोन कोणी केला? वकील तिथे कोणी पाठवला? तो वकिलाला इतक्या पटकन बेल कशी मिळाली? या सगळ्याचं उत्तर देवेंद्रजी या राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे। सरकारचा असंवेदनशील आणि हलगर्जीपणा आहे। माझा एक प्रश्न आहे की 17 वर्षाच्या मुलाला दारू दिलीच कशी एका ठिकाणी? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।